नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण टेट जिल्हा प्रेफरन्स कसे द्यायचे त्याचाच हा पार्ट 4 घेऊन तुमच्यासमोर आलो आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास सेकंडरी टीचर टेट कॅन्डिडेटसाठी आहे। प्रायमरी टीचरसाठी आपण डिस्ट्रिक्ट प्रेफरन्स कसं द्यायचं हे आपण पार्ट 3 मध्ये ऑलरेडी बघितलंच आहे। आणि जर तुम्ही पार्ट 3 अजूनही बघितला नसेल तर एकदा नक्की जाऊन बघा। मित्रांनो, सेकंडरी लेवलबद्दल बोलायचं म्हटलं तर सेकंडरी लेवलला लॉजिक पूर्ण वेगळा असतो आणि इथे 70% उमेदवार चुकतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एकही डिस्ट्रिक्ट मिस करणार नाही। 36 डिस्ट्रिक्टचा फुल लॉजिक सांगणार आहे। 150 प्लस, 140 प्लस, 130 प्लस, 120 प्लस आणि 110 प्लस मार्क्स असलेल्यांनी नेमका कसा विचार करायचा ते सांगणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅनिक करण्याची गरज का नाही हे पण स्पष्ट करणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर डिस्ट्रिक्ट प्रेफरन्स बद्दल तुमचा एकही डाऊट राहणार नाही। जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 6 सेक्शन बघणार आहोत आणि प्रत्येक सेक्शन हा खूप महत्त्वाचा आहे। सेक्शन नंबर 1, सेकंडरी टेट प्रेफरन्स प्रायमरीपेक्षा वेगळी का आहे। मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, सेकंडरी टेट प्रेफरन्स आणि प्रायमरी टेट प्रेफरन्स हे दोन्ही एकसारखे नाही। अनेक लोक प्रायमरीची स्ट्रॅटेजी जशीच्या तशी सेकंडरीला अप्लाय करतात आणि इथे सगळ्यात जास्त चूक होते। आता प्रायमरी आणि सेकंडरी मधला मूळ फरक काय आहे तर प्रायमरी लेवलवर प्रत्येक शाळेत क्लासेस असतात, सेक्शन्स जास्त असतात आणि टीचर वर्कलोड जवळपास सेम असतो। म्हणजेच जवळपास प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये प्रायमरी टीचरची गरज कमी जास्त प्रमाणात असते। म्हणून प्रायमरीमध्ये डिस्ट्रिक्ट प्रेफरन्स थोडी फ्लेक्झिबल असते, पण सेकंडरी लेवलमध्ये हा पिक्चर पूर्ण बदलते। आता आपण सेकंडरी लेवलची थोडी रियालिटी बघूया। सेकंडरीमध्ये टीचरची गरज सब्जेक्टवर डिपेंड करते। मॅथ्स, सायन्स, इंग्लिश या सब्जेक्टला डिमांड जास्त असते आणि आर्ट सब्जेक्टला कम्पॅरेटिव्हली वॅकन्सी कमी असते। म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये प्रत्येक सब्जेक्टसाठी वॅकन्सी असेलच असं नाही आणि इथेच डिफरन्स तयार होतो। प्रायमरीमध्ये डिस्ट्रिक्ट मोठा आहे म्हणजे वॅकन्सी जास्त असेल हा अंदाज बऱ्याच वेळा बरोबर ठरतो, पण सेकंडरीमध्ये डिस्ट्रिक्ट मोठा आहे म्हणजे माझ्या सब्जेक्टसाठी वॅकन्सी जास्त असेल हा अंदाज चुकू शकतो। आता आपण एक छोटं एक्झाम्पल घेऊया। समजा पुणे डिस्ट्रिक्ट मोठा आहे, पण जर तुमच्या सब्जेक्ट हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, मराठी तर पुणेमध्येही वॅकन्सी लिमिटेड असू शकते आणि कॉम्पिटिशन खूप जास्त असू शकतं। पण दुसरीकडे गडचिरोली किंवा हिंगोली सारख्या डिस्ट्रिक्टमध्ये सेकंडरी स्कूल्स कमी असते, तरी सब्जेक्ट वाईज कॉम्पिटिशन कमी असतं आणि मग तिथे सिलेक्शन चान्स वाढतो। आता आपण थोडं वर्कलोड अँड सेक्शन लॉजिक समजून घेऊया। सेकंडरीमध्ये प्रत्येक स्कूलमध्ये किती डिव्हिजन्स आहेत हे खूप मॅटर करतं। डिस्ट्रिक्ट मोठा असला पण सेक्शन्स कमी असतील तर सेकंडरी टीचरची गरज आपोआप कमी होते आणि प्रायमरीमध्ये सेक्शन्स कमी जास्त असले तरी टीचर्स लागतातच। हा सगळ्यात प्रॅक्टिकल डिफरन्स आहे। म्हणून लक्षात ठेवा, सेकंडरी टेटमध्ये डिस्ट्रिक्ट प्रेफरन्स देताना डिस्ट्रिक्ट नाही, सब्जेक्ट प्लस वर्कलोड हे आधी बघायचं असतं। जो कॅन्डिडेट हा फरक समजतो तो पॅनिक करत नाही आणि जो हा फरक इग्नोर करतो तो मार्क्स असूनही प्रोसेसमध्ये अडकतो। पुढच्या सेक्शनमध्ये आपण बघू 36 डिस्ट्रिक्ट असूनही पॅनिक का करायची गरज नाही। हा भाग समजला तर डिस्ट्रिक्ट प्रेफरन्सची भीती पूर्णपणे संपेल। सेक्शन नंबर 2, 36 डिस्ट्रिक्ट असूनही पॅनिक का करायची गरज नाही। मित्रांनो, आता आपण या मुद्द्यावर येतो ज्यामुळे सगळ्यात जास्त टेन्शन येते। डिस्ट्रिक्ट फक्त 36 आहेत, मग इतका पॅनिक का? खूप कॅन्डिडेट असं म्हणतात 50 प्रेफरन्स आहेत, डिस्ट्रिक्ट तर फक्त 36 आहेत, मग एवढं सिरियस कशाला? आणि काही जण उलट म्हणतात डिस्ट्रिक्ट कमी आहेत आणि सिलेक्शन कठीण आहे। या दोन्ही विचारात थोडा नॉन क्लॅरिटी आहे। आता रियालिटी काय आहे ते समजून घेऊया। हो, डिस्ट्रिक्ट फक्त 36 आहेत, पण सेकंडरी लेवलला डिस्ट्रिक्ट म्हणजे एकसारखा युनिट नसतो। प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये सेकंडरी स्कूलची संख्या वेगळी, डिव्हिजन्स वेगळे, सब्जेक्ट वाईज वर्कलोड वेगळा। म्हणजेच पुणे आणि गडचिरोली हे फक्त नावाने डिस्ट्रिक्ट आहेत, लॉजिकने नाही। आता पॅनिक कधी होतो? पॅनिक तेव्हाच होतो जेव्हा कॅन्डिडेट असं मानतो डिस्ट्रिक्ट कमी आहेत म्हणजे चान्स कमी आहे, पण सेकंडरी टेटमध्ये चान्स डिस्ट्रिक्ट काउंटवर नाही तर सब्जेक्ट प्लस वर्कलोड प्लस प्रिफरन्स ऑर्डर यावर ठरतो। आता एक प्रॅक्टिकल उदाहरण बघूया। समजा तुमचा सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स आणि तुमचे मार्क्स आहे 130 प्लस। आता मॅथ्स टीचरची गरज काही डिस्ट्रिक्टमध्ये खूप जास्त, तर काही डिस्ट्रिक्टमध्ये मॉडरेट, तर काही डिस्ट्रिक्टमध्ये कमी।
म्हणून मॅथ्स कॅन्डिडेटसाठी 36 डिस्ट्रिक्ट म्हणजे 36 इक्वल चान्सेस नाहीत, पण 36 डिफरंट पॉसिबिलिटीज आहेत. आता 50 डिस्ट्रिक्टचा फायदा काय? तर 50 प्रिफरन्स हा प्रॉब्लेम नाही, तर 50 प्रिफरन्स ही ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण तुम्ही प्रत्येक डिस्ट्रिक्टला वेगवेगळ्या रिस्क लेवलवर ठेवू शकता. प्रायमरीमध्ये हा डिफरन्स कमी दिसतो, सेकंडरीमध्ये हा डिफरन्स सिलेक्शन ठरवतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिस्ट्रिक्ट रिपीट करता येत नाही. म्हणजे 36 डिस्ट्रिक्ट असले तरी तुम्ही सगळे कव्हर करू शकता. सिस्टीम तुम्हाला एक डिस्ट्रिक्ट स्किप केला म्हणजे आउट करत नाही. सिस्टीम तुम्हाला नेक्स्ट डिस्ट्रिक्टसाठी चेक करतो. म्हणून लक्षात ठेवा, 36 डिस्ट्रिक्ट कमी नाहीत. 36 डिस्ट्रिक्ट म्हणजे 36 चान्सेस. प्रॉब्लेम डिस्ट्रिक्टची संख्या नाही, तर प्रॉब्लेम आहे त्यांचा ऑर्डर कसा ठेवायचा. जो ऑर्डर समजतो तो पॅनिक करत नाही. आता पुढच्या सेक्शनमध्ये आपण बघू सेकंडरी टेटसाठी 36 डिस्ट्रिक्ट कसे क्लासिफाय करायचे. हा सेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण इथूनच मार्क्स वाईज स्ट्रॅटेजी सुरू होते. सेक्शन नंबर 3, सेकंडरी टेटसाठी 36 डिस्ट्रिक्ट कसे क्लासिफाय करायचे. मित्रांनो, आता आपण सर्वात इम्पॉर्टंट भागाकडे आलो आहोत. 36 डिस्ट्रिक्टकडे एकाच नजरेने बघितलं तर कन्फ्युजन वाढतो, पण 36 डिस्ट्रिक्ट जर लॉजिकल ग्रुप्समध्ये विभागले तर प्लॅनिंग सोपी होते. आता डिस्ट्रिक्ट क्लासिफिकेशन का गरजेचं आहे? सेकंडरी टेटमध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्ट समान ऑपॉर्च्युनिटी देत नाही. प्रत्येक डिस्ट्रिक्ट समान कॉम्पिटिशन ठेवत नाही आणि प्रत्येक डिस्ट्रिक्ट प्रत्येक सब्जेक्टसाठी सेम डिमांड ठेवत नाही. म्हणूनच डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स देताना इमोशनल होऊन नाही, तर लॉजिकल क्लासिफिकेशन गरजेचं आहे. ग्रुप नंबर 1, हाय डिमांड हाय कॉम्पिटिशन डिस्ट्रिक्ट. हे डिस्ट्रिक्ट असे आहेत जिथे सेकंडरी स्कूल जास्त, अर्बन एरिया जास्त, कोचिंग कल्चर स्ट्रॉंग, हाय रँक कॅन्डिडेट जास्त. या डिस्ट्रिक्टमध्ये वॅकन्सी तर असते, पण कॉम्पिटिशन सुद्धा जास्त असते. आता ते डिस्ट्रिक्ट कोणते? तर पुणे, मुंबई सिटी, मुंबई सबर्बन, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर. हे डिस्ट्रिक्ट 150+ आणि 140+ मार्क्स कॅन्डिडेटसाठी अट्रॅक्टिव्ह असतात, पण 120 और 130+ रेंजसाठी रिस्की ठरू शकतात. ग्रुप नंबर 2, मीडियम डिमांड बॅलन्स डिस्ट्रिक्ट. हे डिस्ट्रिक्ट ना फार इझी ना फार टफ. सेकंडरी स्कूल्स, डिसेंट कॉम्पिटिशन, मॅनेजेबल आणि मिड रँक कॅन्डिडेटसाठी बेस्ट वर्किंग डिस्ट्रिक्ट आहेत. आता ते डिस्ट्रिक्ट कोणते? तर अहमदनगर, सोलापूर, जळगाव, धुळे, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर. हे डिस्ट्रिक्ट 130 to 140 रेंजसाठी बॅकबोन आहेत. रिझर्व्ह कॅन्डिडेटसाठी रिअल ऑपॉर्च्युनिटी देतात. ग्रुप नंबर 3, सेफ और लो डिमांड डिस्ट्रिक्ट. हे डिस्ट्रिक्ट रुरल, डॉमिनंट, सेकंडरी स्कूल्स कमी, कॉम्पिटिशन कमी, पण सिलेक्शन चान्स हाय असतात. ते डिस्ट्रिक्ट कोणते? तर गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, बुलढाणा, यवतमाळ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड, नंदुरबार. हे डिस्ट्रिक्ट 120 to 110 रेंजसाठी गेम चेंजर ठरू शकतात. इगो बाजूला ठेवला तर सिलेक्शन शक्य करतात. मित्रांनो, सेफ डिस्ट्रिक्ट म्हणजे लो क्वालिटी डिस्ट्रिक्ट नाही, तर सेफ डिस्ट्रिक्ट म्हणजे कॉम्पिटिशन कमी, प्रिफरन्स डिमांड कमी आणि सिलेक्शन चान्स जास्त. सेकंडरी टेटमध्ये डिस्ट्रिक्ट निवडायचे नाही, तर डिस्ट्रिक्ट लॉक करायचा असतो. जो लॉक करतो तो प्रोसेसमध्ये टिकतो. तर पुढच्या सेक्शनमध्ये आपण बघू मार्क्स वाईज डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स स्ट्रॅटेजी. हा सेक्शन खूप ट्रेंडिंग होतो, कारण इथे ॲक्च्युअल प्लॅनिंग सुरू होते. सेक्शन नंबर 4, मार्क्स वाईज डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स स्ट्रॅटेजी. मित्रांनो, आता आपण त्या भागाकडे येतो जिथे प्रत्येक कॅन्डिडेट स्वतःला शोधतो. माझे मार्क्स इतके आहेत, तर मला कोणते डिस्ट्रिक्ट कमी आधी ठेवायला हवेत? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो आणि इथेच लोक इतरांची स्ट्रॅटेजी कॉपी करतात आणि चुकतात. लक्षात ठेवा, सेकंडरी टेटमध्ये मार्क्स प्लस डिस्ट्रिक्ट लॉजिक दोन्ही इक्वली इम्पॉर्टंट आहेत. आता आपण बघूया 150+ मार्क्स कॅन्डिडेट्स. जर तुमचे मार्क्स 150 किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर तुम्ही टॉप डिस्ट्रिक्टमध्ये आहात, पण तरीही ओव्हर कॉन्फिडन्स नको. आता आपण 150+ साठी स्ट्रॅटेजी बघूया. 150+ कॅन्डिडेट्सनी ग्रुप 1 डिस्ट्रिक्ट सुरुवातीला ठेवायला हरकत नाही, पण सगळेच हाय डिमांड डिस्ट्रिक्ट सलग ठेवू नका. आता आपण एक एक्झाम्पल बघूया आयडियल ऑर्डरसाठी. पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक इथेच थांबू नका, तर मग कोल्हापूर, सातारा, सांगली इथे बॅलन्स तयार करा आणि मग अहमदनगर, सोलापूर, लातूर इथे बॅकअप स्ट्रॉंग करा.
150 प्लस मार्क्स असूनही बॅकअप डिस्ट्रिक्ट नाही ठेवले ही सुद्धा चूक आहे. यानंतर उरलेले डिस्ट्रिक्ट तुमच्या हिशोबाने कव्हर करा. आता आपण बघूया 140 to 149 मार्क्स कॅन्डिडेट्स. 140 प्लस मार्क्स असलेले कॅन्डिडेट सगळ्यात सेन्सिटिव्ह झोनमध्ये असतात. थोडी चूक झाली तर सिलेक्शन हातातून जाऊ शकतं. स्ट्रॅटेजी फॉर 140 प्लस कॅन्डिडेट्स. या रेंजमधील कॅन्डिडेट्सनी ग्रुप 1 मधले फक्त 3-4 डिस्ट्रिक्ट ठेवा. बाकी फोकस ग्रुप 2 डिस्ट्रिक्टवर ठेवा. प्रॅक्टिकल थिंकिंग सांगायची तर पुणे फर्स्ट नंबरला ठेवण्याऐवजी नाशिक, नागपूर, कोल्हापूर हे डिस्ट्रिक्ट जास्त प्रॅक्टिकल ठरतात. आणि मग नंतर अहमदनगर, सोलापूर, जळगाव हे डिस्ट्रिक्ट सिलेक्शन स्टॅबिलाइज करतात. आणि मग यानंतर उरलेले डिस्ट्रिक्ट जे आहे जसं की तुमचं होम डिस्ट्रिक्ट, त्यानंतर किलोमीटर वाईज 1 by 1 सर्व डिस्ट्रिक्ट कव्हर करा. आता आपण बोलूया 130 to 139 मार्क्स कॅन्डिडेट बद्दल. 130 प्लस मार्क्स असलेले कॅन्डिडेट संख्येने जास्त असतात. कॉम्पिटिशन इथे मॅक्झिमम असतं. स्ट्रॅटेजी काय असेल तर 130 प्लस साठी या रेंजमध्ये ग्रुप 2 तुम्हाला तुमचा बॅकबोन ठरेल. ग्रुप 1 रिस्क ठरू शकतो आणि ग्रुप 3 हा तुमचा सेफ्टी नेट असेल. डिस्ट्रिक्ट फोकस कोणत्या याच्यावर करायचा तर अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नांदेड, लातूर हे डिस्ट्रिक्ट फायनल हाफमध्ये ठेवा. ग्रुप 1 डिस्ट्रिक्ट मिडलमध्ये ठेवा आणि ग्रुप 3 डिस्ट्रिक्ट शेवटी नाही तर ॲक्टिव्हली इन्क्लूड करा. आता आपण बोलूया 120 to 129 मार्क्स कॅन्डिडेट बद्दल. 120 प्लस मार्क्स असलेल्यांनी एक गोष्ट क्लिअर ठेवावी. सिलेक्शन पॉसिबल आहे पण इगो बाजूला ठेवावा लागतो. स्ट्रॅटेजी फॉर 120 प्लस. या रेंजमध्ये ग्रुप 2 प्लस ग्रुप 3 हेच तुमचे रिअल फ्रेंड्स आहेत. हाय डिमांड डिस्ट्रिक्ट फक्त 1-2च ठेवा. स्ट्रॉंग डिस्ट्रिक्ट सांगायचं तर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, वाशिम, परभणी हे डिस्ट्रिक्ट सेकंडरी लेवलला खूप अंडररेटेड आहे. इथे सिलेक्शन मार्क्सवर नाही तर फिटवर ठरतं. आता आपण 110 to 119 मार्क्स कॅन्डिडेट बद्दल बोलूया. आता सगळ्यात मिसअंडरस्टूड ग्रुप 110 प्लस मार्क्स म्हणजे सिलेक्शन नाही असं नाही पण प्लॅनिंग खूप स्मार्ट हवी. स्ट्रॅटेजी फॉर 110 प्लस कॅन्डिडेट्स. या रेंजमध्ये ग्रुप 3 डिस्ट्रिक्ट मॅक्झिमम कव्हर करा. इमोशनल डिस्ट्रिक्ट कम्प्लिटली अवॉइड करा. 110 प्लस मार्क्स असलेल्यांसाठी गडचिरोली, नंदुरबार, भंडारा, गोंदिया, वाशिम हे डिस्ट्रिक्ट सिलेक्शन पॉसिबल करतात. इथे ॲटिट्यूड नाही तर इथे एक्सेप्टन्स प्लस स्ट्रॅटेजी लागते. आता सेकंडरी टेटमध्ये 150 प्लस म्हणजे कॉन्फिडन्स विथ बॅकअप, 140 प्लस म्हणजे बॅलन्स, 130 प्लस म्हणजे कॅल्क्युलेशन, 120 प्लस म्हणजे ह्युमिलिटी, 110 प्लस म्हणजे प्युअर स्ट्रॅटेजी वापरावी लागते. सिलेक्शन होणार की नाही हे मार्क्स कमी जास्त नाही ठरवत तर डिस्ट्रिक्ट ऑर्डर ठरवतो. पुढच्या शिक्षणमध्ये मी सांगणार आहे खूप महत्त्वाचा भाग कॅटेगरी वाईज डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स रियालिटी. हा सेक्शन रिझर्व्ह कॅन्डिडेटसाठी खूप आय ओपनिंग असतो. सेक्शन नंबर 5 कॅटेगरी वाईज डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स रियालिटी. मित्रांनो आता आपण कॅटेगरी बद्दल एक मोठा गैरसमज दूर करूया. कॅटेगरी आहे म्हणजे डिस्ट्रिक्ट लॉजिक बदलतो असं नाही. कॅटेगरी ॲडव्हान्टेज आहे पण डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग सेम राहते. सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करूया. सेकंडरी लेवलमध्ये कॅटेगरी हा एक्स्ट्रा सपोर्ट असतो पण एक्स्ट्रा गॅरंटी नाही. ओपन कॅटेगरी कॅन्डिडेटसाठी कॉम्पिटिशन मॅक्झिमम असतं. कट ऑफ कम्पॅरेटिव्हली हाय असतो. ओपन कॅन्डिडेट्सनी ग्रुप 1 डिस्ट्रिक्ट फक्त हाय मार्क्स असतील तरच ठेवा. 140 प्लस पेक्षा कमी मार्क्स असतील तर ग्रुप 2 प्लस ग्रुप 3 यांना बॅकबोन बनवा. आता आपण ओबीसी, व्हीजीएनटी, एसबीसी कॅटेगरीबद्दल बोलूया. या कॅटेगरीमध्ये कॉम्पिटिशन थोडं मॉडरेट असतं पण कॅन्डिडेट संख्या ही जास्त असते. म्हणून ग्रुप 2 डिस्ट्रिक्ट सर्वात सेफ चॉईस ठरतात. ग्रुप 1 डिस्ट्रिक्ट रिस्क म्हणून ठेवा आणि ग्रुप 3 डिस्ट्रिक्ट चुकून पण इग्नोर करू नका. कारण आपल्याला सर्व डिस्ट्रिक्ट कव्हर करायचे आहेत. आणि हो, डॉक्युमेंट्स रेडी आणि परफेक्ट ठेवा. कारण डॉक्युमेंट्स परफेक्ट नसतील तर कॅटेगरी ॲडव्हान्टेज मिळत नाही. आता आपण एससी और एसटी कॅटेगरीबद्दल बोलूया. या कॅटेगरीसाठी कॅटेगरी ॲडव्हान्टेज स्ट्रॉंग असतो पण एक रियालिटी लक्षात ठेवा. हाय रँक एससी और एसटी कॅन्डिडेट्स आधी ॲडजस्ट होतात. म्हणून ग्रुप 3 डिस्ट्रिक्ट हे एससी और एसटीसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ठरतात. एस्पेशली 120 to 110 मार्क्स रेंजमध्ये गडचिरोली, नंदुरबार, गोंदिया, वाशिम, हिंगोली हे डिस्ट्रिक्ट खूप इफेक्टिव्ह ठरतात. आता आपण कॅटेगरी वाईज कॉमन मिस्टेक्स बघूया. रिझर्व्ह कॅन्डिडेट्स असं समजतात
कॅटेगरी आहे म्हणजे पुणे मुंबई सारखे डिस्ट्रिक्ट मिळेल, पण सेकंडरी लेवलला हा समाज कॉस्टली ठरतो. कॅटेगरी ॲडव्हान्टेज डिस्ट्रॅक्ट मिसमॅच भरून काढत नाही. सेकंडरी लेवलमध्ये कॅटेगरी स्मार्ट वापरली तर सिलेक्शन पॉसिबल, कॅटेगरी ओव्हर अज्युम केली तर सिलेक्शन मिस होणार हे नक्की. प्लॅनिंग हीच खरी कॅटेगरी आहे. पुढच्या सेक्शनमध्ये मी सांगणार आहे सगळ्यात प्रॅक्टिकल भाग, सेकंडरी लेवलमध्ये होणाऱ्या कॉमन मिस्टेक. हा भाग ऐकून बऱ्याच जणांना स्वतःची चूक कळते. सेक्शन नंबर 6, सेकंडरी लेवलमध्ये होणाऱ्या कॉमन मिस्टेक्स. मित्रांनो, आता आपण त्या चुका पाहणार आहोत ज्या मार्क्स असूनही सिलेक्शन थांबवतात. या चुका छोट्या वाटतात, पण सेकंडरी लेवलमध्ये या चुका खूप कॉस्टली ठरतात. मिस्टेक नंबर 1, सब्जेक्ट डिमांड इग्नोर करणे. सेकंडरी कॅन्डिडेटची सगळ्यात मोठी चूक म्हणजे डिस्ट्रिक्ट मोठा आहे म्हणजे माझ्या डिस्ट्रिक्टसाठी वॅकन्सी जास्त असेल हा अंदाज चुकीचा असतो. सब्जेक्ट वाईज डिमांड डिस्ट्रिक्ट वाईज बदलत असते. मिस्टेक नंबर 2, मेट्रो डिस्ट्रिक्ट ऑब्सेशन. सेकंडरी लेवलला मेट्रो डिस्ट्रिक्ट हे इमोशनल डिस्ट्रिक्ट आहेत, प्रॅक्टिकल डिस्ट्रिक्ट नाहीत. हाय मार्क्स असतील तरच हे जस्टिफाईड ठरतात. मिस्टेक नंबर 3, रुरल डिस्ट्रिक्ट इग्नोर करणे. ग्रामीण जिल्हे बऱ्याच लोकांना नको असतात, म्हणून बरेच लोक त्या जिल्ह्यांना इग्नोर करतात आणि हीच त्यांची खूप मोठी चूक ठरते, कारण हेच डिस्ट्रिक्ट नंतर सिलेक्शन देतात. मिस्टेक नंबर 4, बॅकअप प्रिफरन्स न ठेवणे. सेकंडरी लेवलमध्ये बॅकअप डिस्ट्रिक्ट नसतील तर सिस्टीम तुम्हाला सहज स्किप करतो. बॅकअप म्हणजे विकनेस नाही तर बॅकअप म्हणजे मॅच्युरिटी आहे. मिस्टेक नंबर 5, मार्क्स आहेत म्हणजे सिलेक्शन होईल हा माइंडसेट. हा विचार सेकंडरी लेवलला चालत नाही, तर इथे मार्क्स फिल्टर आहेत, स्ट्रॅटेजी फायनल डिसायडर आहे. मित्रांनो, सेकंडरी लेवलमध्ये सिलेक्शन चुकतो मार्क्समुळे नाही, पण मिस्टेकमुळे. जो चुका टाळतो तो सिस्टीममध्ये टिकतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर नीट ऐकला असेल तर एक गोष्ट क्लिअर झाली असेल की सेकंडरी लेवलमध्ये सिलेक्शन डिस्ट्रिक्ट काउंटवर नाही तर डिस्ट्रिक्ट ऑर्डरवर ठरतं. 36 डिस्ट्रिक्ट कमी नाही, 36 डिस्ट्रिक्ट म्हणजे 36 वेगवेगळ्या संधी आहेत. गरज आहे तर सब्जेक्ट समजून घेण्याची, मार्क्स एक्सेप्ट करण्याची, इगो बाजूला ठेवण्याची आणि स्ट्रॅटेजी स्मार्ट ठेवण्याची. प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये लॉजिक वेगळा आहे. जो हा फरक समजतो तो पॅनिक करत नाही आणि जो पॅनिक करत नाही तो योग्य डिसिजन घेतो. तर मित्रांनो, मार्क्स तुमच्याकडे आहे तर सिलेक्शन शक्य आहे, पण सिलेक्शन कन्फर्म तेव्हाच होतं जेव्हा प्रिफरन्स मार्क्सला मॅच करतं. जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण डिस्ट्रिक्ट प्रिफरन्समुळे कोणाचं वर्ष वाया जाऊ नये हेच आपलं ध्येय आहे. कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लॅनिंग स्मार्ट ठेवा आणि पॅनिक करू नका. धन्यवाद.